के देखी मामा आणि बाकी आहे गर्दी कुठून माहिती का? हां कुठं असं कुठून पुराची साहेब. हॅलो हाय फ्रेंड, नमस्कार. मी भाग्यश्री तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर चला, मी आज काहीतरी स्पेशल घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी. तर ते काय आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पण अशी काही ऑर्डर येतात का नक्की कमेंट करून सांगा. तर मी आज बनवणार आहे पालक वडी. कारण की मी त्या दिवशी गावातून पालक आणलेला होता, तर मग तो खुडला वगैरे, त्याला धुवून काढलं. मग थोडंसं बेसन पीठ होतं, तर पहिले पिल्लूला 2-3 बनवून दिला. नंतर पिल्लूचे पप्पा आले, त्यांना म्हटलं बेसन पीठ आणून द्या. मग त्यांनी बेसन पीठ आणून दिलं. तर मी तर फायनली असं बेसन पीठमध्ये तिखट मीठ टाकून मिक्स करून घेतलं. तुम्ही तर आधी बघितलं. तर आता मी ते खाली पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यात पाणी ठेवून ते गरम करायला ठेवलं. आणि स्टीलची चाळण असते तिच्यामध्ये ते ठेवणार आहे. तर तुम्ही बघू शकता, मी आत्ताच एक वडी काढली आणि तिचे काप करून पिल्लूला खायला दिले. कसं राहतं, छोटे मुलं असतात ना, तर खूप असं हे करतात. तर मग मी त्याच्यासाठी आधी 2-3 वड्या स्पेशल केलं, जे काही थोडंसं पीठ होतं त्याच्यामध्ये. मग पिल्लूच्या पप्पाने आणल्यावरती मी जे काही बाकीच्या वड्या उरलेल्या होत्या त्या केलेल्या आहे. तर या पालक वड्या जर आवडल्या असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण अशा प्रकारच्या पालक वड्या करतात का नक्की मला कमेंट करून सांगा. तर माझी ही नवीन रेसिपी म्हणजे तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर तुम्ही बघू शकता आता इथे मस्त ती झालेली आहे. तर पिल्लू इथं शूट करत होता, मग मी काढायची, तर तो पण शूट घेत होता. तुम्हाला थोडीफार मदत करत राहतो व्हिडिओमध्ये, जेवढं त्याच्याकडून झालं तेवढं. तर आजची रेसिपी कशी वाटली, आणि मग त्याच्यानंतर मला इथे बनवायचं होतं मसाले भात. तर आम्ही आज बनवलेलं आहे पालक वडी आणि मसाले भात. तर आजची पालक वडी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओमध्ये बघून पूर्ण बघा, आणि कोणी पण व्हिडिओ स्किप नका करू. आणि ही रेसिपी कशी वाटली तुम्ही पण करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी खिचडीत फक्त कांदा, बटाटा आणि जे काही मसाले होते तेच टाकले. इथे तांदूळ घेतले, निवडले, धुतले स्वच्छ. आणि मग आता मी त्याचे मसाल्याला उकळी आलेली पाण्याला त्याच्यामध्ये म्हटलं तांदूळ लावून देऊ. आणि नंतर मी त्या वड्या गार व्हायसाठी ठेवलेलं आहे. तर मी हे सर्व मसाले भात टाकले, त्याचे काप वगैरे करून घेतले. आणि इकडं तव्यावरती तेल वगैरे टाकून ते मस्त कलसून घेतले. तर पिल्लूचे पप्पा म्हणे त्याला थोडंसं फ्राय कर म्हणे, म्हणजे त्या थोड्या कडक छान लागतील. पण हिच्यामध्ये असं झालं, हे आम्ही बनवल्या तर खरी, पण त्या पिल्लूच्या पप्पापर्यंत त्या गेल्याच नाही. सोल्युशन त्यांनी चांगलं दिलं की तिला गरम केल्या. तर आम्ही त्या जेवायला बसलेलो तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही दोघं, आणि त्या फक्त पिल्लूनी आणि मीच खाऊन टाकले. त्यांना भेटली असेल तर 2-3, किंवा काय माहिती काय झालं, आम्ही त्या खायच्या नादामध्ये विसरलोच डायरेक्ट. मग नंतर शेवटी बघते तर तव्यावर ते काहीच नव्हतं. आणि इथे बघू शकता पिल्लू तोडून दाखवते. हा आजचा व्हिडिओ कसा वाटला असेल तर सॉरी, माफ करा. तुम्ही सर्व म्हणसाल की बघा मिस्टरांना खायला द्यायचं तर स्वतःच खाऊन घेतलं. ते एवढं टेस्टीच लागत होतं, त्यांना बघायचं काम नाही. ते इथे भात पण एकदम सुपर झालेला आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.